नमस्कार मित्रांनो, साधारणतः फेब्रुवारी महिना चालू झालेला आहे आणि ऊन पडायला चालू झालेलं आहे. तुम्ही बघू शकता की उन्हाचं प्रमाण हे हळूहळू वाढत चाललेलं आहे. तर अशा पद्धतीने जेव्हा उन्हाळा वाढू लागतो, तर आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. ज्यांची आपल्याला आपल्या झाडांची योग्य ती निगा राखण्यास मदत होईल. तर त्याच गोष्टींचं आज आपण डिस्कशन करणार आहोत, जेणेकरून आपली जी झाडं आहेत आपल्या बागेमध्ये, त्यांना आपण व्यवस्थितपणे त्यांचं काळजी घेऊ शकतो. सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्याला जे डेलिकेट प्लांट्स आहेत, ज्यांना जास्त सूर्यप्रकाशाची गरज नसते, अशा प्लांटला आपण सावलीमध्ये शिफ्ट करणं खूप गरजेचं आहे, नाहीतर ते प्लांट जळू शकतात. तर जे असे प्लांट आहेत ज्यांना डायरेक्ट सनलाईटची गरज नाही आहे किंवा डायरेक्ट सूर्यप्रकाशाची गरज नाही, त्यांना तुम्ही सावलीमध्ये किंवा शॅडोमध्ये शिफ्ट करणं खूप गरजेचं आहे. जर ते शक्य नसेल तर साधारणतः त्याच्यावरती असे जे ग्रीन नेट मार्केटमध्ये अवेलेबल आहे, ते तरी नेट बांधून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून ते झाडं व्यवस्थितपणे टिकतील आणि त्यांना उन्हामुळे जास्त इजा होणार नाही. त्याबरोबरच आता ज्याप्रमाणे ऊन वाढत चाललंय, तर हवेमधील जे ह्युमिडिटी आहे किंवा जे बाष्पाचं प्रमाण आहे ते कमी होत जातं आणि त्याच्यामुळे जे तुम्ही कटिंग वगैरे जरी लावण्याचा विचार करत असाल, तरी त्यामध्ये सुद्धा फेल्युअर येण्याचे चान्सेस जास्त असतात. तर मी सजेस्ट करेल की कटिंग्स लावू नका आणि जरी लावले तरी थोडंसं ह्युमिडिटी जिकडे मेंटेन राहील अशा भागामध्ये त्यांना लावा किंवा त्यांना घरामध्ये ठेवा, जेणेकरून त्यांची वाढ व्यवस्थित होईल. सेम केस आहे बियाणांसोबत सुद्धा. जर तुम्ही बिया लावणार असाल तर ते सुद्धा लावताना विचार करा, कारण ते जर्मिनेट होण्यासाठी प्रॉब्लेम येऊ शकतो, कारण की हवेमध्ये ह्युमिडिटीचं प्रमाण कमी असतं. मित्रांनो, ज्या पद्धतीने ऊन वाढत आहे, तर मी सजेस्ट करेल की झाडांच्या पानांवरती पाण्याचा फवारा नक्कीच करा. अगेन ते दुपारी करण्याची गरज नाहीये, ते सकाळी किंवा संध्याकाळी करा. सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा ऊन कमी असतं त्यावेळी तो स्प्रे करणं हे नक्कीच जास्त लाभदायक आहे कम्पेअर टू दुपारी उन्हाच्या वेळी ते स्प्रे करणं. तर ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला काही क्वेश्चन असतील तर कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.